आज आदरणीय उद्धव साहेबांनी जी धारावी प्रकल्पाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली ती लोकांना धारावीकरांना दिशाभूल करणारी ती पत्रकार परिषद होती आणि जे जे मुद्द्यांच्या संदर्भात यापूर्वीच सरकारच्या माध्यमातून खुलासा झालेला आहेत आणि ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या लीगल गोष्टी आहेत याची यापूर्वीच क्लिअरिटी झालेली आहे आणि त्याच गोष्टींचा वारंवार उल्लेख करून लोकांमध्ये दिशाभूल होईल आणि गैरसमज कसा पसरेल या दृष्टिकोनातून ती पत्रकार परिषद होती। आणि आश्चर्य वाटतं की आज अचानकच धारावीबद्दल त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे। कारण गेले महिनाभर आपल्याला माहीत असेल एक शाही विवाह पूर्ण मुंबईत चालू होता आणि त्या विवाहाच्या वेळी काही गोष्टी झाल्यात का हा एक प्रश्न निर्माण होतो आहे। कारण हे जे ज्यांच्याकडे विवाह होता त्यांचे स्पर्धक अदानी आहेत आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मित्राला सहकार्य करण्याकरता पण ही पत्रकार परिषद घेतली का? कारण वारंवार ते अदानीला मित्र मित्र म्हणून उल्लेख करतात पण त्यांचे पण मित्र जे आहेत ते पण मित्र अदानीचे बिझनेसमधले स्पर्धक आहेत आणि ते स्पर्धक असल्याकारणामुळे त्यांना मदत होईल त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद त्यांनी घेतली का असा एक प्रश्न निर्माण होतो। 500 स्क्वेअर फीटच्या बाबतीत उद्धव साहेब सोबतच बसून निर्णय झालेला होता की 350 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त स्क्वेअर फीट धारावीतल्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून देता येत नाही। कारण धारावीला CRZ आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मर्यादा असल्याकारणामुळे तिथे FSIच युटिलाइज होऊ शकत नाही हाईटची मर्यादा असल्याकारणामुळे। म्हणून त्यावेळी माननीय उद्धव साहेबांच्या सोबत चर्चा घेऊन आणि त्यांनीच तो 350 स्क्वेअर फीटचा निर्णय घेतला होता आणि म्हणून तो 500 स्क्वेअर फीटच्या बाबतीत धारावीकरांना जे गाजर दाखवत आहेत ते अत्यंत दुर्दैवाचं। कारण ते 500 स्क्वेअर फीटचं SRAच्या प्रोजेक्टमध्ये 500 स्क्वेअर फीटमध्ये घरं देऊच शकत नाही आणि मुंबईतला हा स्पेशल प्रोजेक्ट असल्यामुळे मुंबईतल्या SRAला 300 स्क्वेअर फीट आहे पण ह्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून आपण या ठिकाणी 350 स्क्वेअर फीट देतो आहे आणि कुठे ना कुठे तर हा प्रोजेक्टच होऊ नये म्हणून लोकांच्या मनात एक गैरसमज व्हावा आणि अशा मागण्या वारंवार ते करत आहेत। 500 स्क्वेअर फीटची मागणी त्यांना त्यावेळी माहिती होती की 500 स्क्वेअर फीट होऊ शकत नाही आणि जो प्रोजेक्ट ज्या मागणीमुळे होणारच नाही अशा मागण्या वारंवार ते करत आहेत। अदानीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर वारंवार अदानीबद्दलचा द्वेष त्यांचा एक व्यक्तिगत द्वेष हा दिसून येत आहे आणि नुकतंच गेल्या आठवड्यात किंवा क्या 2-3 दिवसापूर्वी उबाटाला देणगी घेण्याची परवानगी मिळालेली आहे त्यांच्या पक्षाला। तर कुठे ना कुठेतरी काही धारावीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून दबाव आणून निवडणुकीच्या देणगी घेण्याचा मार्ग त्यांना एक त्याचा मार्ग दिसत असेल असा आपण एक प्रश्न निर्माण होत आहे। कारण निवडणूक आयोगाने देणगी घेण्याची परवानगी दिल्याकारणामुळे असे प्रश्न उपस्थित करून जे कंत्राटदार असतील जे विकासक असतील त्यांच्याकडून देणगी घेण्याकरता हा एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रकार दिसून येत आहे। आणि आपण बघत असाल की त्यांचा विधान परिषदेचा जो उमेदवार आत्ताच निवडून आलेला आहे त्याचं जे ॲफिडेविट होतं त्या ॲफिडेविटमध्येच अदानीचे शेअर्स त्याने खरेदी केलेले होते असे त्याच्या ॲफिडेविटमधूनच दिसून आलेले आहेत। त्यामुळे स्वतःच्या पक्षाचे आमदारच अदानीचे शेअर्स विकत घेत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही धारावीकरांना दिशाभूल करून अदानीला विरोध करत आहेत। हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो पूर्ण होणार आहे। अदानीला ज्या जमिनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या वेगळ्या कारणाकरता दिलेल्या आहेत आणि धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणार आहे। धारावीकरांचा व्यवसाय हा धारावीतच होणार आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वी पण घोषणा केलेली आहे। विधानसभेत उत्तर देताना पण घोषणा केलेली आहे आणि धारावीच्या जाहीर सभेत पण घोषणा केलेली आहे। त्यामुळे शासन हे धारावीकरांना दिलेला शब्द आहे त्या शब्दाकरता कटिबद्ध आहे। धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणार आहे। ज्या काही इतर जागा राज्य सरकारच्या माध्यमातून या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला देण्यात आलेल्या आहेत त्याची त्या वेगळ्या जे अपात्र असतील किंवा इतर ज्या कारणाकरता ते दिलेलं आहे ती जागा ही वेगवेगळ्या कारणाकरता वापरण्यात येणार आहे। त्यामुळे धारावीकरांनी घाबरून जाऊ नये कारण जे धारावीतले जेवढे पात्र लोक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीतच होणार आहे। त्यांचा व्यवसाय
पण हा धारावीतच त्या व्यवसायाकरता सर्व सुविधा त्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण धारावीची जर जागा बघितली तर त्यातले 600 एकरमधली जागा तर 300 एकरमध्ये पुनर्वसनाचा प्रकल्प राबवू शकतो. उर्वरित जागामध्ये महाराष्ट्र नेचर पार्क आहे, धारावी कोळीवाडा आहे, त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याकरता जागा आरक्षित आहेत आणि इतर आरक्षित जागा आहेत. त्यामुळे उर्वरित 200-250 एकरवर पुनर्वसनाचा प्रोजेक्ट राबवू शकत नाही तांत्रिक कारणामुळे. तर ह्या गोष्टी पण सगळ्या तांत्रिक गोष्टी पडताळून त्याचा अभ्यास करून माननीय उद्धव साहेबांनी बोलायला पाहिजे. परंतु वारंवार खोटी माहिती देऊन आणि लोकांना दिशाभूल करून, विशेष करून धारावीकरांना दिशाभूल करून निवडणुकीच्या अगोदर हे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. केवळ विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतलेली ही पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये धारावीकरांबद्दल कुठली आस्था नाही. गेले 15-20 वर्ष हा रखडलेला प्रकल्प आहे. हा कुठे ना कुठे तर आता मार्गी लागण्याचा एक मार्ग सर्व धारावीकरांना दिसतो आणि अशावेळी राजकारण करून हा प्रकल्प होऊच नये याकरता खोटी माहिती देऊन, खोटे विषय लोकांसमोर मांडून आणि खोट्या मागण्या करून ज्या होऊच शकत नाही त्या माध्यमातून धारावीकरांची ही दिशाभूल होत आहे. तर मी धारावीकरांना एवढंच सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाच्या वतीने हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. हा प्रोजेक्ट अदानीला जरी अपॉइंट केलं तरी संपूर्ण धारावीकरांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोटेक्ट करणं ही संपूर्णतः जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकार आपला दिलेला शब्द हा पूर्ण करेल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा दिलेला शब्द हे नेहमीच पूर्ण करतात. राहुलजी, आज उद्धवजींनी तर हे म्हटलेलं आहे, मात्र यामध्ये आणखीन एक अडचण ठिकाणच्या जागा या सगळ्या पुनर्वसनासाठी हव्यात. एकीकडे मुलुंडच्या डम्पिंगचा जो परिसर होता तिथे किरीट सोमय्या यांनी विरोध केला. कुर्ल्यामध्ये तुमचेच आमदार असलेले कुडाळकर यांनी विरोध केला. तर हे देखील विरोध होत आहेत, याकडे कसं पाहता? नाही, याकडे ज्या ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यात येणार नाही आहे आणि लोकांना विश्वासात घेऊनच ते केलं जाईल. मुलुंडच्या जागेच्या बाबतीत पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्या ठिकाणी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ती देऊ नये. कुर्ल्याच्या बाबतीत पण मंगेश कुडाळकर असतील यांनी पण ती मागणी केलेली आहे आणि ती मागणी त्यांची रास्त आहे आणि ती मागणी मान्य होईल. त्यामुळे त्या धारावी व्यतिरिक्त इतर ज्या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या तिथल्या स्थानिकांचा विरोध असेल तर त्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येणार नाही. अशा डिस्टर्बन्स येत राहिले तर ह्या पुनर्वसनाच्या जागांसंदर्भात कसं काय पुढे निर्णय घेतला? नाही, ह्या 2 जागांचा डिस्टर्बन्स आला. बाकी ज्या सॉल्ट पॅनची जागा आहेत आणि इतर जागा आहेत त्या ठिकाणी कुठली अडचण नाही आहे. त्यामुळे सध्या धारावीमध्ये सर्वे करून धारावीतली लोक किती पात्र आहे ह्याचा एक आकडा आल्यानंतर संपूर्ण प्लॅनिंग जसं मास्टर प्लॅन आहे त्याची आता तयारी करण्यात येईल आणि हा प्रकल्प धारावीतल्या प्रत्येक समाजातील घटकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प करण्यात येईल. आज आदरणीय उद्धव साहब ने धारावी रीडेवलपमेंट के बारे में जो प्रेस कॉन्फ्रेंस ली वो धारावी के लोगों को गुमराह करने के लिए और जो विषय जो उन्होंने डिमांड की वो उनको भी पता है वो पूरी नहीं हो सकती है क्योंकि उनके नेतृत्व में जब हम थे तभी धारावी की लोगों को 400 स्क्वायर फीट देने का वचन शिवसेना ने दिया था. फिर बाद में हम लोग ने पूरा, क्योंकि धारावी में सिविल एविएशन और CRZ के रेस्ट्रिक्शन होने की वजह से वहाँ पे ज़्यादा FSI यूटिलाइज नहीं होता. तो ये सब बातें सामने आने के बाद माननीय उद्धव साहब के सामने हमने रखी थी और उन्होंने 350 स्क्वायर फीट देने का उस वक्त एग्री किया था और वैसे वहाँ पे उस वक्त अनाउंस भी किया था और धारावी में बड़ी सभा लेके हमने उसकी अनाउंसमेंट भी की थी. तो इसके बाद उनको पता है कि 350 स्क्वायर फीट के ऊपर दे नहीं सकते, टेक्निकली और लीगल प्रॉब्लम है. फिर भी लोगों को गुमराह करने के लिए आने वाले विधानसभा चुनाव को सामने देखते हुए उन्होंने 500 स्क्वायर फीट की डिमांड की है. लोगों को, धारावी के लोगों को डेवलपमेंट चाहिए और पूरा शासन, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने धारावी के लोगों को कमिटमेंट किया है कि उनका जो भी रीडेवलपमेंट है वो धारावी में ही होगा. उनका जो बिजनेस है वो भी पूरा प्रोटेक्ट किया जाएगा और उसको अभी पुनर्वसन धारावी में होगा. तो धारावी के बाहर जो पात्र है तो पात्र लोगों में से एक भी धारावी के बाहर जाएगा नहीं.
और जो भी अपात्र हो और दूसरे जो क्वालिफिकेशन क्राइटेरिया में नहीं बैठते उनके लिए भी घर की पूरी सुविधा दी है। ये तो एक स्पेशल प्रोजेक्ट है, जिस स्पेशल प्रोजेक्ट में बहुत सारी फैसिलिटीज़ धारावी के लोगों को शासन के माध्यम से दी गई है और धारावी का एक भी आदमी उनके घर से वंचित नहीं होगा, उनको घर मिलेगा, सबको ही घर मिलेगा और सबका व्यवसाय भी जो भी बिजनेस है प्रोटेक्ट किया जाएगा। लेकिन दुर्भाग्य है माननीय उद्धव साहब ये सब जानते हुए और एक्स सीएम होते हुए ये सब बातें लोगों को सामने रख रहे, लोगों को गुमराह करने के लिए और केवल विधानसभा में अपने उम्मीदवार को कैसे मदद मिलेगी यही राजनीति खेलने के लिए आज की उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली। अदानी को विरोध करते हैं, लेकिन अभी उनके जो एमएलसी के कैंडिडेट थे उनका जो अगर आप एफिडेविट देखेंगे तो उनके एफिडेविट में अदानी के शेयर्स उन्होंने खरीदे थे, तो उनके खुद के एमएलए अदानी के शेयर्स खरीद रहे हैं और उनको इलेक्शन कमीशन ने 2-3 दिन पहले ही जो डोनेशन लेने की परमिशन दी है, तो इस माध्यम से वो डोनेशन लेने का उनको एक ज़रिया, एक मार्ग मिल रहा है। तो यही विषय निकाल के वो इलेक्शन का चंदा जमा करेंगे। सर, मुलुंड में भी विरोध किया गया था, नारायण सर को आक्षेप किया गया था, उसका कुर्ला में, तो इस पे क्या कहेंगे? धारावी डेवलपमेंट के लिए मुलुंड और कुर्ला में जो जगह दी थी तो वहाँ पे स्थानिक लोगों ने विरोध किया था। माननीय मुख्यमंत्री साहब ने भी अभी यही भूमिका ली है कि जहाँ पे भी स्थानीय लोगों का विरोध रहेगा वो जगह धारावी डेवलपमेंट के लिए नहीं देंगे। तो लोगों को विश्वास में और कॉन्फिडेंस में लेके ही धारावी डेवलपमेंट का पूरा काम होगा। धन्यवाद। होता तो सर्वेमध्ये थांबवण्यात आलेला होता, मग सध्या काय परिस्थिती आहे, काय होणार आहे ते? नाही, धारावीत सर्वेचं काम चालू आहे। थांबवला नव्हता, काही जणांनी राजकीय व्यक्तींनी त्याच्यात राजकीय स्वार्थाकरता त्याच्यात गोंधळ घातला होता, परंतु धारावीतला सर्वे जर झाला नाही तर कारण जो जुना सर्वे आहे आणि आत्ता जे धारावीची स्थिती आहे त्यामध्ये खूप तफावत आहे। जर धारावीचा मास्टर प्लॅन बनवायचा असेल, धारावीतल्या लोकांचा पात्र अपात्रचं जे निकष हे करायचं असेल तर सर्वे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्वेचं काम चालू आहे। सर्वे झाल्यानंतर संपूर्ण आकडा समोर आल्यानंतर धारावीचा पुनर्वसनाचा प्रोजेक्ट कसा असेल याचं एक चित्र लोकांसमोर येईल आणि एक मास्टर प्लॅन पण केला जाईल आणि लोकांना विश्वासात घेऊनच या सर्व गोष्टी केल्या जातील। तर आपण म्हणता की राजकारण केलं जातं धारावीचं, कारण धारावीमध्ये आता 3री-4थी पिढी सुरू झालेली, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, तर हे कसं दूर करणार? जर राजकारण होत असेल तर किती वर्ष चालणार असेल? नाही, राज्य सरकार हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारने पूर्ण संकल्प केला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी धारावीचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा। दुर्दैवाने त्याच्यात आता राजकारण केलं जातं आहे। आज आदरणीय उद्धव साहेबांनी पण जी पत्रकार परिषद घेतली ती केवळ राजकारणापोटी आणि विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली। लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण करणे हाच प्रोपगंडा लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आला। लोकसभेच्या निवडणुकीत पण लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण करून, गैरसमज पसरून, खोट्या बातम्या पसरून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी त्यांची रणनीती आखली होती। आता तोच प्रयोग विधानसभेच्या निवडणुकीत करण्याचा त्यांचा हा प्रकार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने त्यांना आता देणगी घ्यायची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे देणगी घेण्याकरता या अशा पत्रकार परिषद आता ते घेत आहेत। कारण त्यांचाच एमएलसीचा उमेदवार जो निवडून आलेला आहे त्या उमेदवाराच्या ॲफिडेविटमध्ये अदानीचे शेअर्स त्याने विकत घेतलेले त्याने त्याच्या ॲफिडेविटमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे स्वतःचे उमेदवारच अदानीचे शेअर्स घेत आहेत आणि इथे धारावीकरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे केवळ राजकारणापोटी आणि ज्या गोष्टी होऊच शकत नाही अशा गोष्टींची डिमांड करून धारावीकरांमध्ये गैरसमजाचं वातावरण निर्माण करत आहेत। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जी त्यांनी भीती आणि घाबरवण्याचा प्रकार केलेला आहे लोकांमध्ये संविधानाच्या माध्यमातून, आता हा डेव्हलपमेंटचा विषय काढून धारावीकरांमध्ये पण भीतीचं वातावरण आणि गैरसमजाचं वातावरण ते निर्माण करत आहेत। तर एक प्रश्न आहे की अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी एक विधान केलेलं आहे की महायुतीत जागा वाटपावरून काहीही होऊ शकतो आणि कदाचित अजित पवार, शरद पवार एकत्रही येऊ शकतात। नाही, महायुतीच्या बाबतीत आता ठरलेलं आहे की महायुतीचे जे कोणी नेते महायुतीच्या बाबतीत वक्तव्य करतील तर ते महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी करायला पाहिजे। तर हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल, त्या व्यक्तिगत मताला महायुतीच्या माध्यमातून काही त्याला महत्त्व नाही।
सर लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेने सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. नाही, असं काही नाही आहे. हे सामान्य माणसांकरता ती स्कीम आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक सहाय्य आणि सक्षम करण्याकरता राज्य सरकारने या सर्व योजना चालू केलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.